सर्वात सुरुवातीला BO इन्स्पेक्शन टूलमध्ये जायचं. या ठिकाणी GL कोड नावाची एक शीट बनवलेली. या शीटमधील पहिला GL कोड आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर शॉपमध्ये लॉग इन करून FAGLL03 हा टिकोड एंटर करायचा आहे. या पद्धतीची स्क्रीन डिस्प्ले होईल. यानंतर GL अकाउंटच्या ठिकाणी तो कॉपी केलेला कोड पेस्ट करायचा आहे. पुढं मल्टिपल सिलेक्शनचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. अशी विंडो डिस्प्ले होईल. त्यानंतर पुन्हा एकदा BO इन्स्पेक्शन टूलमधील उरलेले GL कोड आपल्याला कॉपी करायचे आहेत. 1 नंबरचा GL कोड आपण ऑलरेडी कॉपी करून शॉपमध्ये पेस्ट केलेला आहे. इतर GL कोड आपण या ठिकाणी कॉपी केले. पुन्हा आपल्याला शॉपमध्ये जाऊन या विंडोमध्ये पेस्ट करायचे आहेत. यासाठी खालच्या कोपऱ्यातील सेकंड लास्ट ऑप्शन आहे, हे पेस्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यास आपण कॉपी केलेले सर्व GL कोड या ठिकाणी पेस्ट होतील. सर्व GL कोड पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर सेकंड ऑप्शन ओकेचा आहे, याला ओके करा. त्यानंतर क्लोज विंडो केल्यास कॉपी चेंजेसला येस करा. आपण पेस्ट केलेले सर्व GL कोड या ठिकाणी दिसतील. क्लोज करा विंडो. या ठिकाणी आपल्याला पोस्टिंग डेट टाकायची आहे. लास्ट इन्स्पेक्शनची डेट आपण या ठिकाणी टाकू शकतो आणि आजची करंट डेटपर्यंत आपल्याला डाटा पाहिजे ती डेट आपण या ठिकाणी टाकतो फ्रॉम टू. खाली लेआउट आपल्याला चेंज करायचा आहे. इथं DOPI हा लेआउट आपल्याला वापरायचा आहे. /DOPI हा GL कोड आपल्याला यूज करून कस्टम सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला काही टाकायचं नाही, कारण आपण ऑलरेडी फ्रॉम टू डेट टाकली. खाली प्रॉफिट सेंटर आपल्याला टाकायचं आहे किंवा पेस्ट करा आणि सेव्ह बटनावर ऑप्शनवर क्लिक केल्यास आपण टाकलेला सर्व डाटा या ठिकाणी सेव्ह होईल. पुन्हा एकदा आपण चेक करा की पोस्टिंग डेट बरोबर टाकले आहे का, लेआउट यूज केलेला बरोबर आहे का, प्रॉफिट सेंटर बरोबर टाकलेला आहे का. जर सर्व बरोबर असेल तर एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल डाटा डिस्प्ले होण्यासाठी. लक्षात ठेवा, मी प्रायव्हेट लॅपटॉपवर हे जनरेट करत आहे. तुम्ही ही BOमध्ये बसल्या बसल्या हा डाटा जनरेट करू शकता. यासाठी ऑफिसमध्ये CP नेटवर्कचा यूज करण्याची आवश्यकता नाही. डाटा डिस्प्ले झालेला आहे. राईट क्लिक करा आणि स्प्रेडशीटमध्ये एक्सपोर्ट करा. यामध्ये कुठलीही छेडछाड करू नका. ओके ऑप्शनला क्लिक करा. डाटा एक्सपोर्ट होईल. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये डाटा डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर आपण डाउनलोड झालेली स्प्रेडशीट ओपन करू. ही डाउनलोड झालेली स्प्रेडशीट आहे. आपण एक कॉलमपासून जिथपर्यंत डाटा आहे म्हणजे GL अकाउंटपर्यंत हा डाटा सिलेक्ट करायचा आहे आणि कॉपी करून आपल्याला BO इन्स्पेक्शन टूल ही फाईल ओपन करायची आहे. कॉपी करून आपण आता BO इन्स्पेक्शन टूलच्या होम या शीटवर जायचं आहे आणि C1 या सेलमध्ये आपल्याला हा डाटा पेस्ट करायचा आहे. हा डाटा पेस्ट झालेला आहे. यानंतर आपल्याला मंथली समरीमध्ये गेल्यास हा डाटा ॲटोमॅटिक जनरेट झालेला दिसेल. यामध्ये आपण मंथ वगैरे चेंज करू शकता, इयरही चेंज करू शकता. यामध्ये जे रेड कलरचे रो दिसत आहेत ते संडेचे दिवस आहेत. यामध्ये आपल्याला पाहिजे तो महिना सिलेक्ट करून त्या पद्धतीने आपण या ठिकाणी टोटलही चेक करू शकतो. टोटल एकत्रितपणे आपण चेक करू शकतो किंवा मग कॅटेगरी वाईज आपल्याला टोटल त्या महिन्याची चेक करता येईल. इयरली समरीमध्ये गेल्यास हा पूर्ण वर्षभराचा डेटा या ठिकाणी आलेला आहे, जो आपण जनरेट केलेला आहे. आणि आपण BOला इन्स्पेक्शनला जाण्यापूर्वी हा डेटा जनरेट करून याची प्रिंट काढून आपण BOला घेऊन जाऊ शकतो. पूर्ण डेटा वर्षभराचा एकाच ठिकाणी कॅटेगरी वाईज जनरेट झालेला आहे. या मंथली समरीमध्ये आणखी एक महत्त्वाचे म्हणजे शेवटचे 2 कॉलम ॲड केलेले आहेत. हे बघा, या शेवटच्या 2 कॉलममध्ये आपल्याला BOमध्ये ओपन केलेले अकाउंट त्याचे अमाऊंट व ते अकाउंट SOमध्ये कधी ओपन केले त्याची अमाऊंट यामध्ये दिसते आहे. हे 3500 रुपये BOमध्ये ओपन केलेले आहेत या तारखेला. आणि नेक्स्ट डेला हे एक अकाउंट ऑफिसमध्ये हे 3500 रुपयाचे अकाउंट ओपन केलेले आहेत. तर ते त्यामध्ये 1500 आणि हे 2000 असे 3500 रुपयांचं हे अकाउंट BOचे SOमध्ये नेक्स्ट डेला ओपन केलेले आहेत.